आता एकच मिनिट, जसे कुसुमाग्रजांनी बघा की प्रेम कोणावरही करावे अशी एक लिहिली होती, तर मला वाटलं आपण तसं काहीतरी लिहिलं पाहिजे. मग असं लिहिल्याशिवाय कवी अमर बिमर होत नाही. कारण लोकांना कुठेतरी काहीतरी यांच्यासारख्या निवेदकांना सांगायला मिळालं पाहिजे ना, असं विष्णुबागनी लिहिलं होतं. म्हणून तर मी लिहिलं प्रेम कसेही सांगावे. प्रेम कोणावरही करावे ठीक आहे, पण सांगणार कसं ते सांगता तर आलं पाहिजे. ज्याला सांगता येतं त्याचं प्रेम अमर होईल, बरोबर ना. त्यामुळे माझा मी संदेश असा दिला की प्रत्येकानं करावं प्रेम, ते ठीक आहे. भाजीवाल्यांना करावं, कंडक्टरनी करावं, फार्मासिस्टनी करावं, डॉक्टरनी करावं, त्यानंतर पंक्चर काढणार आहे त्याने पण करावं, प्रिंटरनी काढावं, कुणी करावं, पण त्याने ते सांगावं व्यवस्थित. आता भाजीवाला म्हणजे तो जर माझ्यासारखा असेल तर काकडी सारखी नाजूक तू, काकडी सारखी नाजूक तू, भोपळ्यासारखा मी तर लठ्ठ, कलिंगडाप्रमाणे आपलं प्रेम, आतून मऊ पण बाहेरून घट्ट. साक्षात सरस्वती पुत्र म्हणून अनेक जण त्यांचं वर्णन करतात. त्यांच्या या अष्टपैलू व्यक्तिमत्वावर प्रकाश टाकणारा इन गोवाचा हा विशेष रिपोर्ट. पहिल्यांदाच असं होतंय की जायची कुणालाही घाई नाही, कारण कोणीही चुळबुळ करताना मला अद्याप दिसलेलं नाही. भाईंना मी विचारलं मी किती वेळ बोलू, तर ते म्हणाले अध्यक्षांना मर्यादा नाही. पण मला माहित आहे की आपल्या ऐकण्याच्या सहनशीलतेला निश्चित मर्यादा आहेत. शिवाय बाजूला माझ्या सभापती आहेत. विधानसभेत बसलो की आमची खूप अडचण होते, जरा बोलायला लागले तू बस म्हणतात ते. आत्ता मीच या संमेलनाचा अध्यक्ष असल्यामुळे इथून तू बस हे शब्द येण्याची अजिबात शक्यता नाही. कोणी म्हणाले बळकट होता आयुष्याचा धागा, कोणी म्हणाले बळकट होता आयुष्याचा धागा, हेच खरे की तुझ्या घरी मज नव्हती जागा, हेच खरे की तुझ्या घरी मज नव्हती जागा. गोव्याला कलाकारांची खाण म्हटलं जातं. याच खाणीत निर्माण झालेलं मौल्यवान रत्न म्हणजे विष्णू सूर्याभाग. निर्भीड आणि धारदार लेखणीनं त्यांनी पत्रकारिता क्षेत्र गाजवलं. आपल्या खणखणीत डरकाळीनं त्यांनी व्यासपीठ गाजवली. पक्षनिष्ठा तोडून त्यांनी तत्वनिष्ठा बाळगल्यानं राजकीय पक्षांनाही त्यांनी हादरून सोडलं. त्यांच्या याच गुणांमुळे साहित्य क्षेत्रापासून राजकारण्यांपर्यंत ते सर्वांचे लाडके झाले. आणि हे धन मुक्त हस्ते वाटत असता असता आपसुकच त्याची देवपूजाही होत असते. आणि म्हणून शब्द हा त्याच्यासाठी एक परब्रह्माचं स्वरूप असतं. शब्दांची पूजा मांडणारा जो उपासक असतो तो समाजाला वेगळं काहीतरी देत असतो. तसं ज्ञानोबा माऊलींनी म्हटलेलं आहे की वाचे बरवे कवित्व, कवित्वी बरवे रसिकत्व, रसिकत्वी परतत्व स्पर्शू जैसा. की त्या रसिकतेला जर परतत्वाचा स्पर्श लाभला तर त्याची उंची ही काहीतरी वेगळी असते. तुम्हाला ती वेगळं काहीतरी देऊन जाते आणि असा एक अनुस्यूत आनंद आपल्याला देऊन जाते की त्याची कल्पना किंवा त्याची गणनाही आपल्याला कधी करता येत नाही. वाघ यांची कला आणि साहित्य क्षेत्राच्या प्रत्येक शाखेवर वाघ यांचं प्रभुत्व होतं. आपल्या ओजस्वी वाणीनं त्यांनी सर्वांचीच मनं जिंकली. आता गांधीगिरीचा विषय झाला. गांधीगिरी संबंधात त्यांचं कविता सादरीकरण काव्य रसिकांच्या अंतःकरणाला भिडायचं आणि म्हणूनच गोव्यात कुठेही कवी संमेलन असो वाघ यांची उपस्थिती सर्वांचंच लक्ष वेधून घ्यायची.
म्हणून 4 ओळी त्याबद्दल अशा की राजघाटावर श्रद्धांजली देऊन सगळे बगळे पळाले, राजघाटावर श्रद्धांजली देऊन सगळे बगळे पळाले, महात्म्याचे सत्याचे प्रयोग सत्तेच्या उन्हात जळाले, नि थिएटरच्या गर्दीत घुसमटून कुणीतरी म्हणाले, गांधी किती ग्रेट होते हे मुन्नाभाईमुळे कळाले, गांधी किती ग्रेट होते हे मुन्नाभाईमुळे कळाले. वाघ हे कट्टर मराठीवादी होते, पण मराठी बरोबरच इंग्रजी, हिंदी, कोकणी आणि उर्दू भाषेवरही त्यांचं चांगलं प्रभुत्व होतं. त्यांनी मराठी आणि कोकणी भाषेतून 50हून अधिक अजरामर नाटकं लिहिली आहेत. नुसती नाटकं लिहून ते थांबले नाहीत. अपराध मीच केला या नाटकातून त्यांनी रंगभूमीवर पाऊल ठेवलं आणि मराठी आणि कोकणी रंगभूमी गाजवली. तुका अभंग अभंग, आदित्य चक्षु, करीन ती पूर्व, साम्राज्य अशा नाटकातील त्यांच्या भूमिका आजही नाट्यरसिकांच्या मनात घर करून आहेत. वाघ हे साहित्यिक म्हणून जास्त परिचित असले तरी पत्रकारितेतून त्यांनी आपले करिअर सुरू केलं. पत्रकारितेत त्यांनी कधीही बोटचेपी भूमिका घेतली नाही. कोणाचीही भीती न बाळगता त्यांनी निर्भीड पत्रकारिता केली. याच सडेतोड वृत्तीमुळे त्यांनी स्वतःचं वर्तमान नावाचं साय दैनिक सुरू केलं, पण त्यात त्यांना यश आलं नाही. त्यानंतर त्यांनी पत्रकारितेतून काढता पाय घेत राजकारणात प्रवेश केला. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षापासून त्यांनी आपली राजकीय कारकीर्द सुरू केली. तरुणपणीच त्यांनी या पक्षात आपली एक प्रतिमा तयार केली होती. त्यामुळे एका विधानसभा निवडणुकीत पक्ष कार्यकारिणीनं प्रचार प्रमुख पदाची धुरा त्यांच्याकडे सोपवली. मात्र निवडणुकीची ऐन रणधुमाळी चालू असतानाच त्यांनी अनपेक्षितपणे काँग्रेस पक्षात उडी मारून सगळ्यांना एकच धक्का दिला. काँग्रेस पक्षामध्येही ते बरीच वर्ष राहिले. तिथेही त्यांना मानाचं स्थान मिळालं. अगदी पक्षाचा प्रवक्ता म्हणूनही त्यांनी धुरा सांभाळली. न पटलेल्या गोष्टींवर कोणाचाही व कशाचीही तमा न ठेवता सडेतोड मतं मांडली. हे जणू त्यांच्या रक्तातच आहे. त्यामुळे 2011 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. या पक्षबदलामुळे अनेकांनी त्यांच्यावर टीकाही केली. विरोधकांच्या या टीकेला त्यांनी सडेतोड उत्तर दिलं. आणि आम्ही जरी आमदार झाले तरी आमदार म्हणजे आम्ही कधीतरी पक्षाच्या गोट्यातले दावे घालून चाललेले बैल. आम्ही आमच्या लोकांचे प्रतिनिधी, जे लोकांनी आमका वेचून दिला त्या लोकांचे आम्ही प्रतिनिधी. आणि म्हणून भाई तुमका सांगता हा मुखेल सोयरो प्रमुख अतिथी चीफ गेस्ट एक खंयच्याच विरोध घालून येऊ ना. विष्णू वाघ जर हांगा असत तर इतलेच खाली राहिला की माझ्या सातारा मतदारसंघातले 35% मतदार माझे एसटी भाव आणि एसटी बहिणी आणि शेडी मागणी. वाघ यांची तत्वनिष्ठा भाषा प्रश्नावरून सबंध गोवेकरांनी अनुभवली. काँग्रेसमध्ये असताना त्यांनी इंग्रजीला दिल्या जाणाऱ्या अनुदानावरून साहित्यिक भाषेत शालजोड हाणलं. त्यामुळे काँग्रेस नेते आणि वाघ यांच्यात दरी निर्माण झाली. अखेर वाघ यांनी पक्षाच्या भूमिकेला झिटकारून भाषेसाठी प्रवक्तेपदाचा त्याग केला. इतकं करून ते राहिले नाही. त्यांनी पक्षाचाच त्याग केला आणि 2012 रोजी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपनं त्यांना सांतांद्रे मतदारसंघाची तिकीट दिली. त्यांच्या आयुष्यातील ही पहिलीच निवडणूक. पहिल्याच निवडणुकीत त्यांना तब्बल 8,812 मतं मिळाली. याच मतदारसंघात 3 वेळा निवडून आलेल्या फ्रान्सिस सिल्वेरा यांचा त्यांनी पराभव केला. भाजपमध्ये आमदार झाल्यावरही वाघ यांना तत्वनिष्ठेची किंमत मोजावी लागली. इंग्रजी भाषेला जाहीर विरोध केल्यानं त्यांना कला अकादमीचं अध्यक्षपद आणि मनोरंजन सोसायटीचं अध्यक्षपद गमवावं लागलं. भाजपचे नेते आणि त्यांच्यात दरी निर्माण झाली. पुढे लक्ष्मीकांत पार्सेकर मुख्यमंत्री झाल्यावर त्यांना पुन्हा अकादमीचं अध्यक्षपद मिळालं. अकादमीचे अध्यक्ष झाल्यावर त्यांनी कलाकारांसाठी अनेक योजना सुरू केल्या. कलाकारांना योग्य न्याय दिला. कलाकारांच्या बक्षिसांच्या रकमेतही त्यांनी भरघोस वाढ केली. भाजपमध्येही त्यांना भाषेच्या प्रेमापोटी अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं, पण शेवटपर्यंत त्यांनी भाषा प्रेम सोडलं नाही. आणि मग यासाठी आपण उपकार मानले पाहिजेत या मराठी भाषेचे, ज्या मराठी भाषेनं ज्ञानदेवांच्या काळापासून आपल्याला घडवलं. ज्ञानदेवांचा काळ कधी
आधुनिक मराठीची जळणघळण ही अलीकडे झाली, पण त्याच्याही पलीकडे ज्ञानदेव, तुकाराम, नामदेव, रामदास या सगळ्या संतांनी ही भाषा घडवली. आणि तुकारामाच्याही आधी म्हणजे साधारण एकनाथांचा जन्म ज्यावेळी झाला होता त्यावेळी गोव्यामध्ये सुद्धा परिमळा माझी कस्तुरी तैसी भाषा माझी भाषा साजेरी असं म्हणणारा फादर थॉमस स्टीफन्स या राशोलच्या सेमिनरीमध्ये बसून लिहित होता की पखियामध्ये मयूरू, वृखियामध्ये कल्पतरू, तैसी भाषा माझी मानू थोरू, मराठी एसी असं म्हणणारा फादर थॉमस स्टीफन्स हा या भूमीत होता आपल्या. हे सत्य आज आपल्याला तर माहीत नाही, पण जे मराठीला विरोध करणारे आमचे ख्रिश्चन बांधव आहेत त्यांनाही माहीत. विधानसभेमध्ये आज आमच्या बरोबर आहेत, त्यांना एक दिवस मी सांगितलं की तुम्हाला माहिती जरी आहे का की फादर थॉमस स्टीव्हन्सनं ख्रिस्त पुराण लिहिलं ते मराठीमधून लिहिलं. फादर आंतोन द ला क्रुआनं पीटर पुराण लिहिलं ते मराठीतून लिहिलं. हे आज तुम्हाला कोणी सांगतो का? आणि इतिहास हा सोयीस्करपणे दडवला जातो. ते म्हणून मग तो मराठीचा अभिमानी असो किंवा कोकणीचा अभिमानी असो, माझं काही म्हणणं नाही की ज्याला मराठी आपली मातृभाषा आहे असं वाटतंय त्यांना जरूर मानावी, ज्याला कोकणी माझी मायभाषा असं वाटतं त्यालाही ती जरूर मानावी, पण मराठीनं केलेले उपकार हे विसरण्याचा कृतज्ञपणा तरी करू नये एवढी माझी. जब मैं अस्पताल से बाहर आया तो एक कविता मैंने लिखी थी. मुझे अपने आप ही बहुत हंसी आई. फिर भी अपने आप पे मजाक करना एक अनोखी चीज होती है. मैंने ऐसे ही चेष्टा में कहा था कि मेरा नसीब कि मुझे दिल का दौरा पड़ गया. लोग मानते हैं कि जो राजनीति में होते उनको दिल नहीं होता. मैं तो ये साबित कर चुका हूं कि दिल का दौरा पड़ने से कम मेरे पास एक अच्छा धड़कता हुआ दिल तो है, इतना तो मैंने साबित किया. और मैंने ऐसे ही चंद लफ्ज लिखे. कुणी म्हणाले बळकट होता आयुष्याचा धागा, कुणी म्हणाले बळकट होता आयुष्याचा धागा, हेच खरे की तुझ्या घरी मज नव्हती जागा, हेच खरे की तुझ्या घरी मज नव्हती जागा. कुणी म्हणाले बळकट होता आयुष्याचा धागा, कुणी म्हणाले बळकट होता आयुष्याचा धागा, हेच खरे की तुझ्या घरी मज नव्हती जागा, हेच खरे की तुझ्या घरी मज नव्हती जागा.